राज्यात 2 मे 2012 पासून खरं तर शिक्षक भरती बंद आहे। म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंत जे शिक्षक आहे, जे ज्युनियर कॉलेजपर्यंत लागतात, त्यांची शिक्षण भरती जी आहे ती बंद आहे। अशा परिस्थितीत मात्र मोठ्या प्रमाणात जो घोड आहे तो शिक्षण विभागात सुरू असल्याचा दावा जो आहे माजी आमदार नागो गानार करते आहेत। केवळ हा घोडच नाही तर जवळपास 200 कोटीपर्यंतचा हा घोटाळा आहे आणि याची SIT चौकशी केली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार जे आहे शिक्षण क्षेत्राचे त्यांच्याकडून जाणून घेऊ। नेमका काय आरोप आहे सर तुमचावाला? कशा पद्धतीने हा 2012 पासून भरती बंद असताना घोड झालेला आहे, घोटाळा झालेला? 2 मे 2012च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शिक्षक पदाच्या नियुक्तीला बंदी टाकण्यात आली होती। या बंदीला न जुमानता या बंदीला फेकून देऊन संस्था चालकांनी हजारो नियुक्त्या केल्या। प्रत्येक नियुक्तीमागे 20 ते 25 लाख रुपये बेरोजगार उमेदवाराकडून उकळण्यात आले आणि त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या। या नियुक्त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी 5 ते 10 लाख प्रत्येकी घेऊन मान्यता प्रदान करण्यात केली आणि शिक्षण उपसंचालकांनी या मान्यतांना शालार्थ ID प्रदान केली। शासनाच्या तिजोरीतून बंदी असलेल्या पदावर नियुक्त्या करून करोडो रुपये उकळण्यात आले। संस्था चालकांनी पैसे उकळले, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे खाल्ले। मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सुद्धा या भ्रष्टाचारात आपले हात धुवून घेतले आणि या सर्वांना संरक्षण दिलं। नागपूर जिल्ह्यात सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते प्राथमिक आणि माध्यमिक विभागात। ते तर मरण पावल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्वाक्षरीचे मान्यता आदेश निर्गमित केले जात आहे। आदेश बॅकडेटेड असतात, नियुक्ती बॅकडेटेड असते आणि थकबाकी वेतनाची लाखो रुपयाची वेतन पथकामार्फत अदा केली जाते। हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार नागपूर जिल्ह्यात आणि राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे। याबद्दल वारंवार तक्रारी केल्या, प्रश्न विचारले। आपण मागचे आमदार राहिलेले आहेत शिक्षण विभागाचे, त्यावेळेस तुम्ही चौकशीची मागणी केली होती का? काय कारवाई त्यावेळेस झालेली होती? याबाबत मी आमदार या नात्याने आयुधांचा उपयोग करून प्रश्न विचारले, चौकशीची मागणी केली, SIT चौकशीची मागणी केली। चौकशी प्रशासकीय स्तरावर झाली। 59 शिक्षणाधिकारी दोषी ठरले। त्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबतची नस्ती मंत्रालयात सादर करण्यात आली, पण मंत्रालयात पैसा पुरवल्या गेल्यामुळे त्या नस्त्या पेंडिंग ठेवण्यात आल्या। त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त शिक्षणाधिकारी हे सेवानिवृत्त झाले, उर्वरितसुद्धा सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत। त्या सर्वांना सेवानिवृत्त होण्याची वाट मंत्रालय पाहते आहे आणि ते सेवानिवृत्त झाल्यावर मग चौकशी आणि शिक्षा देण्याचं नाटक शासनातर्फे केलं जाईल अशी शक्यता आहे। आणि या प्रकरणात SIT जर केल्या गेली तर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समाजापुढे येईल आणि म्हणून माझी मागणी आहे की SITद्वारे संपूर्ण राज्यातल्या चौकशी, नियुक्ती, मान्यता आणि शालार्थ ID प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। सर 2012 पासून हे खरं तर बंदी आहे। हे जे तुम्ही म्हणता 59 शिक्षणाधिकारीवाले प्रकरण, हे केव्हाचं प्रकरण आहे आणि तेव्हापासून पेंडिंगचे काही कारण पुढे आले का? आपण पत्रव्यवहार केला आहे? हे प्रकरण जवळपास 18-19 पासून पेंडिंग आहे। 2018-19 मध्ये सगळे प्रकार झाले, समोर आले, चौकशी झाली, दोषी ठरले आणि कोरोना येण्याच्या पूर्वीपर्यंत हा प्रकार जरा जोरात उचलला गेला होता, पण कोरोनामुळे सगळे प्रकरणं दबल्या गेली आणि त्यानंतर ते प्रकरण शासनाने काही उचललेलं नाही। आताही तो व्यवहार सुरू आहे सर तशाच पद्धतीनं? किती रुपये घेतले जातात एका शिक्षणाचा? आजही नियुक्तीमधला भ्रष्टाचार सुरू आहे। 20 ते 25 लाख रुपये घेतल्या जातात प्रत्येक नियुक्तीमागे। अल्पसंख्याक शाळामध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो, तिथे तर 35 आणि 40 लाख रुपये प्रत्येक नियुक्तीमागे घेण्यात येते। तर या सगळ्या मागे का गांभीर्याने लक्ष दिलत नाही? आपण वारंवार चौकशीची मागणी केली आहे, आता आपण पुन्हा पत्र लिहिलेलं आहे, कोणाकोणाला पत्र लिहिले? मी वारंवार पत्र दिले, आजही देतो आहे। शासकीय अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री या सर्व संबंधित
अधिकारी आणि शासनकर्त्यांना पत्र देतो आहे, परंतु त्याची दखल घेतली जात नाही. याचं एकमेव कारण आर्थिक दुर्व्यवहार. आर्थिक व्यवहारात हे प्रशासनिक यंत्रणा गुंतली असल्यामुळे ते चौकशीचं एखाद्या वेळेस नाटक करतात, पण यांना संरक्षण देण्याचीच त्यांची भूमिका असते. 59 शिक्षण अधिकाऱ्यांचं जे आहे ते प्रकरण प्रलंबित आहे. त्यानंतरही अनेक महाराष्ट्रभरात काहीतरी अशा पद्धतीच्या जे आहे शिक्षण भरती झाल्या असेल, त्यामध्ये सुद्धा लाखोचा व्यवहार झाला असेल, जसं नागपुरातला तुम्ही आरोप करतात. हे केव्हा बंद होणार आहे किंवा हे बंद करण्यासाठी आपण काय पुढचे पाऊल उचलणार? शासनाला हे बंद करण्यासाठी बाध्य करणं हे गरजेचं आहे. शासन जोपर्यंत असा निर्धार करणार नाही की शिक्षण क्षेत्रातील नियुक्तीमधला, मान्यतेमधला, शालार्थ आय डीमधला भ्रष्टाचार आम्ही संपुष्टात आणू असा शासन निर्धार करणार नाही, तोपर्यंत ते होणार नाही. शासनाचं संरक्षण असेल तर हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही. आणि याकरता समाजाचा शासनावर प्रभाव असला पाहिजे आणि समाजाचा प्रभाव शासनावर व्हावा याकरता प्रयत्न चालू आहे. माझ्याकडून मी जागरूकता निर्माण करण्याचा आणि निवेदनाद्वारे शासनाची मानसिकता बदलण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. कितीशे कोटीचा हा सगळा व्यवहार असेल जो दबलेला आहे आणि मंत्रालयाच्या फायलींमध्ये जप्त आहे. अनेक प्रकरणं जे आहे ते स्थानिक स्तरावर असले त्याच्या नसत्यासुद्धा जाळल्याचा आरोप तुम्ही केला. खरं म्हणजे या प्रकरणात ज्या नसत्या असतात, ज्याला फाईल्स म्हणतो आपण, त्या नष्ट करण्याचा एक मोठी कार्यप्रणाली शिक्षण विभागामध्ये तयार केल्या गेली आहे. जेव्हा चौकशी करता अधिकारी येतात तेव्हा त्या नसतीच उपलब्ध नसतात, म्हणून शेकडो नसत्या या नष्ट केल्या गेल्या, जाळून टाकल्या असल्याचा संशय आहे. आणि या नियुक्ती प्रकरणात फार मोठा भ्रष्टाचार आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 500 कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. आणि या भ्रष्टाचाराला तडा लावल्याशिवाय शिक्षणाचं पावित्र्य टिकणार नाही आणि शिक्षणातून प्रामाणिक माणूस हा घडणार नाही. आपण मुख्यमंत्री किंवा यांना एवढ्यात काही भेट घेतली आहे का? एवढ्यात काही पत्रव्यवहार झाला आहे का गेल्या महिन्याभरात? काही या 1 महिन्याच्या पूर्वी झाला होता, म्हणजे 15 मार्चच्या पूर्वी. त्यानंतर आचारसंहिता लागली. आता आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एक निवेदन मी या सर्वांना पाठवलेलं आहे. नक्कीच शिक्षण विभागात जो आहे मोठ्या प्रमाणात 2012 पासून शिक्षण भरती बंद असताना सुद्धा शेकडो कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप जो आहे माजी शिक्षक आमदार जे आहे नागो गानार यांनी केला आहे. त्यामुळे मंत्रालयात अनेक हे प्रकरण प्रलंबित आहे. यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं प्रकरण घडलेलं होतं, मात्र त्यानंतर चौकशीच्या नावावर ते प्रकरण बंद झालेलं आहे. पुढे काही झालं नसल्याचा सुद्धा आरोप जो आहे त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात पुढे चौकशी होणार का? त्यांनी जी मागणी केली आहे SIT चौकशी ते पूर्ण होणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.